नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. बाळूमामा फिल्म्स प्रस्तुत नापास लघुपटाचे पोस्टर दिमाखात अनावरण. चित्रपट चित्रात आपल्या वेगळ्या विषयांच्या मांडणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बाळूमामा फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या नापास या नवीन लघुपटाचे पोस्टर नुकतेच दिमाखात अनावरण करण्यात आले. शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अपयशाच्या पलीकडेच असलेले विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि सामाजिक दृष्टिकोन यावर या लघुपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. बाळूमामा फिल्म्सने नेहमीच सामाजिक भान जपणाऱ्या कथांना प्राधान्य दिले आहे. नापास हा लघुपटही त्याच मालिकेतील एक महत्त्वाचा दुवा असल्याचे पत्रकार शिवाजी एडवन यांनी सांगितले. पोस्टरमध्ये दिसणारा लूक आणि नापास हे वेगळे नाव, नापास म्हणजेच आयुष्याचा शेवट नव्हे, या टॅगलाईनमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये एक मोठी उत्सुकता निर्माण होत आहे. यावेळी ज्येष्ठ कवी बाळासू मोहिते, पत्रकार शिवाजी एडवाण, गजानन शिरगावे, सखाराम जाधव, बी सचिन, जादूगार स्टारविला, जादूगार साकार उर्फ रमेश बर्डे, अनमोल स्वामी, गजानन स्वामी आदी मान्यवर कलाकार उपस्थित होते. पाहूया काही निवडक प्रतिक्रिया. नमस्कार. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने नापास हा शॉर्ट फिल्म काढून इतर विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी चित्रपट ठरेल अशी अपेक्षा करतो. आणि पुढं विद्यार्थ्यांसाठी, पालकांनी हट्ट करू नये की बाबा माझ्या मुलींना एवढंच मार्क पडायला पाहिजे आणि त्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हायला पाहिजे. त्याच्या बुद्धिमत्तेवर हा जो आपण आजचा कार्यक्रम घेणार आहोत त्याच्या बुद्धिमत्तेवर माणूस ठरला जातो. मुलांना हे जे प्रशिक्षण दिलं जातं, शिकवण्या लावल्या जातात, ते पालकांनी लावायचं कर्तव्य आहे, नाही असं नाही. फक्त विद्यार्थ्यांचं जे बर्डन होतं आहे ते बर्डन कमी करावं. पालकांनी सुद्धा त्यांना हे करायला, आईवडिलांचं कर्तव्य होतं की बाबा मुलं अभ्यास करताना ह्या गोष्टी विसरत आहेत की आईवडील आम्हाला एवढं राबवून घेत आहेत, आम्ही एवढा अभ्यास करतो आहे, अरे मुलांना तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. आता त्याच्यावर आईवडिलांसुद्धा मुलावर बर्डन नाही टाकायला पाहिजे. काय हे आपण आईवडिलांसुद्धा याची जबाबदारी ही केलेली असते. एवढं बोलून मी संपवतो. जय. शिक्षण म्हणजे यश अपयशाचा पाया असतो. नापास झालं म्हणून खचायचं नाही, पास झालं म्हणून हुरळून जायचं नाही. यावर आधारित ही फिल्म बाळूमामा फिल्म तयार करण्यात आली आहे. नापास म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, नापास म्हणजे एकदम खचून जायचं नाही, याचं पुढं जोमानं कसं यायचं हे यात दाखवलेलं आहे. एवढं सांग. त्या वतीने नापास या विषयावर एक शॉर्ट फिल्मचं आमच्या पोस्टर लॉन्च झालेला आहे आणि लवकरच या फिल्मचा शुभारंभ होईल. यामध्ये नापास झाल्यानंतर मुलं खचून जातात, आत्महत्या करतात, पण नापास होऊन देखील यशाच्या मागे कसे जातात आणि त्यातून प्रगती कशी होत जाते हा या विषयातून संदेश देण्यात आलेला आहे. आणि कुठल्याही मुलाने नापास झालं म्हणून खचून जायचं नाही, तर आईवडिलांचा जे म्हणजे त्यांनी संघर्ष केला असतोय त्यासाठी त्यांना आईवडिलांचं मान ठेवून त्यांनी पुढं उत्तरोत्तर प्रगती करावी असा यातून संदेश दिलेला आहे. धन्यवाद.